आय नो खूप पसारा आहे, बट इट्स ओके. कंटाळा भरलेला आहे अंगात. द आउटकम ऑफ माय होल मेहनत. या खुद की तारीफ. हाय गाइस, मी अनुष्का मनीष पिंपटकर अँड वेलकम बॅक टू माय यूट्यूब चॅनल. तर आजचा व्हिडिओ असणार आहे बिहाइंड द सीन्सवर. म्हणजे मला काही प्रोडक्ट व्हिडिओ शूट करायचे आहे, तर मी तुम्हाला माझा सेटअप दाखवणार आहे. मी कुठली लेन्स यूज करते ते दाखवणार आहे आणि कसे शॉर्ट्स घेते ते सगळं दाखवणार आहे. सो स्टे ट्यून्ड आणि लेट्स गेट स्टार्टेड. सगळ्यात पहिली स्टेप ही आहे की मी आधीच माझ्या सगळ्या स्क्रिप्ट्स लिहून काढते अशा प्रकारे. म्हणजे आता मला 4 ते 5 व्हिडिओज तरी शूट करायचे. सो सगळ्याच्या स्क्रिप्ट्स अशा लिहिलेल्या आहेत मी आणि प्रॉपर. आय नो खूप पसारा आहे, बट इट्स ओके. कारण की मला सगळं हँडी लागतं. मी प्रत्येक वेळेला आता सगळा सेटअप हलवून उठायला मला फार ॲक्च्युली जीवावर येतं, कारण कंटाळा भरलेला आहे अंगात. तर अशा प्रकारे आपण आता व्हिडिओला सुरुवात करणार आहोत आणि स्क्रिप्ट वाचून मग मी स्टार्ट करते. सो माय फर्स्ट व्हिडिओ इज ऑफ दिस प्रॉडक्ट, जे तुम्हाला रीलमध्ये किंवा माझ्या शॉर्टमध्येही बघायला मिळणार आहे. द आउटकम ऑफ माय होल मेहनत. सो आपण आता करूयात सुरुवात या गोष्टीला. ओके. हाय गाय. My skin is finally where I want it, and I want to keep it, and I plan to keep it that way. Okay, so you might think की मी आता काय करते. मी अजून सुरू नाही केलंय. I'm just rehearsing की कसं काय करायचं. Okay, let's go for the peak. Wow. I hope this one's good. मी ॲक्च्युली जसा लेआउट असतो, म्हणजे मी लिटरली सीन्स लिहून काढते आणि बट ऑब्व्हियसली मी प्रोडक्ट शॉट्स आत्ता नाही घेणार आहे, बिकॉज मी आत्ता सगळा टॉकी पोर्शन किंवा ॲप्लिकेशन वगैरे सगळ्या गोष्टी त्या मी आधी शूट करते आणि सगळं संपल्यानंतर मग प्रोडक्ट शॉट घेते. कारण की सारखा कॅमेरा अँगल चेंज करायला लागतो, लेन्स चेंज करायला लागते. त्यामुळे आय प्रेफर की ते शेवटी ठेवलेलंच बरं आहे. ॲप्लिकेशन. नाऊ लेट्स गो फॉर द ॲप्लिकेशन. आणि ॲप्लिकेशनच्या वेळेला आय बी युझिंग माय क्लिप्स, कारण की केस सारखे डोळ्यावर येत असतात आणि ते आपल्याला नको आहे. या दीज वन्स. या परफेक्ट. या दिस प्रोफाईल. ओके, सो ॲप्लिकेशन शॉर्ट्स आपण याचे घेणार आहोत आणि त्याच्यासाठी पण खरं तर खूप रिहर्सल लागते, पण आता मी टेकमध्येच प्रयत्न करणार आहे घेण्याचा. 1 2 3 का दिस इज बेटर. थोडंसं प्रोडक्ट लागलं होतं मला. Well, I'm not wearing anything on my skin right now. म्हणजे there's no makeup, there's nothing. मी फक्त काजळ, मस्कारा आणि लिप बाम लावले. दॅट्स इट. मी काही नाही लावलेलं आहे. आणि हे का झालंय हे तुम्हाला माझ्या रीलमध्ये आणि माझ्या शॉर्टमध्ये सुद्धा कळेल, त्यामुळे ते बघायला विसरू नका. ओके, टेक करूया. काहीच दिसलं नाही. परत एकदा. म्हणून रिहर्सल्स महत्वाच्या असतात, म्हणजे खूप सारे टेक्स होत नाहीत. ओके ओके. आता मी थोडंसं, हे खूप मेसी आहे ऑनेस्टली, कारण की सगळं एकटीने हँडल करणं. आय नो बरेच इन्फ्लुएन्सर्स करतात, कॉन्टेंट क्रिएटर्सही करतात, बट मी ऑनेस्टली आत्ताच कॉन्टेंट क्रिएशन सुरू केलं आहे, त्यामुळे मला नाही आहे अंदाज या गोष्टीचा. इट्स टफ, बट आय कॅन डू इट. ओके. इथे कट जाणार. असे
2-3 शॉट्स घेऊन ठेवायचे म्हणजे सोपं पडतं. ओके, आता पूर्ण फेसला प्रोडक्ट लावून घ्यायचं. आणि हे प्रोडक्ट ॲक्च्युली मी खूपदा यूज करते, त्यामुळे मला अंदाज आहे. आणि ऑनेस्टली मी ज्या ब्रँडचे प्रोडक्ट्स यूज करते त्याच ब्रँडसोबत मी कोलॅबही करते, त्यामुळे मला त्याचं एक टेन्शन नसतं. कारण पूर्वी काय झालं होतं, कोविडच्या वेळेस मी बऱ्याच वेगवेगळ्या ब्रँड्सचे कोलॅब ॲक्सेप्ट केले आणि सगळ्या गोष्टी माझ्या चेहऱ्यावर लावल्या होत्या आणि त्यामुळे मला बरेच डार्क स्पॉट्स वगैरे आले होते. बट आता मी तसं नाही करत. मी माझ्या जे काय ट्रस्टेड ब्रँड्स आहेत, फुल इन्फॉर्मेशन काढून घेते, त्याचे इन्ग्रेडियंट्स बघते, एव्हरी सिंगल थिंग इज व्हेरीफाईड आणि मग मी तो ब्रँड चूज करते. आय ट्राय इट अँड देन मी शोकेस करते. बिकॉज मला जर का ते सूट नाही झालं तर मग मी कसं काय शोकेस करू. त्यामुळे मी सगळं ट्राय करते. आणि मी जे ब्रँड्स माझ्या इंस्टाग्रामवर आहेत किंवा यूट्यूबवर आहेत माझ्या रील्समध्ये, सो त्या सगळ्या ब्रँड्सना मी ऑलरेडी यूज करून झालेला आहे आणि इट्स मेड माय स्किन रिली गुड. त्यामुळे दिस इज ट्रस्टेड बाय मी, सो आय होप इट विल वर्क फॉर यू. सो या, इवन यू कॅन ट्राय इट. ओके, सो आपल्या ॲप्लिकेशनचा व्हिडिओ तर झालेला आहे. हे झालं सीन 4, स्किन फोकस, ग्लो मोमेंट, स्लो मोशन, ग्लोई स्किन शॉट. ओके अँड सीन 5, क्लोज आउट. दिस इज हाऊ आय प्रोटेक्ट माय ग्लो एव्हरी डे. आणि इथे असं काहीतरी किंवा सनलाइट. आय कॅन डू दिस. जरा शॉर्ट चेक करून बघूयात आपण. गुड फॉर मी. आणि दिस इज हाऊ आय प्रोटेक्ट माय ग्लो एव्हरी डे, विच इज ट्रू. आय डू दॅट. आय यूज दिस. केसांचं एक फार झोल होतं कारण की कळतच नाही काय करायचं. So this is how I protect my glow every day. So this is how I protect my glow every day. Yeah, this can happen. Oh God, delete. मेहनत देख रहे हो? Oh God. It's क्लिपा चांगल्या होता. आय फील लावूयात. हा, दिस लुक इज ऑल्सो क्यूट. इट्स डन. ओके, आता द प्रोडक्ट शॉट्स. अरे सो फोन लेन्ससाठी याची मी ही लेन्स यूज करते. मला दिसतंय या. सो दिस इज द लेन्स आय यूज. मी ही ॲमेझॉनवरनं मागवली होती आणि इट्स रिली गुड. म्हणजे खूप स्वस्तात मिळाली मला. लाईक तू बघून सांगतो, खूपच स्वस्तात मिळाली होती मला ती. म्हणून मी लगेच ऑर्डर करून घेतली. मी हवं तर लिंकही अटॅच करेन. तर याच्यामध्ये ना अशा गोष्टी असतात. जे दिस इज द क्लिप. हे तुम्ही तुमच्या फोनवर लावायचं असतं दिस. आणि ही लेन्स आहे. तर याच्यामध्ये वाईड पण आहे आणि क्लोज पण आहे. त्यामुळे आपण आता क्लोज शॉट्स घेणार आहोत प्रोडक्टचे. त्यामुळे विल यूज दिस लेन्स. ओके, जस्ट अ मोमेंट. ॲक्च्युली खूप कन्फ्युजिंग आहे. अरे नखा असल्यामुळे जरा अवघडच पडतं हे. त्यामुळे एक्सक्यूज मी. तर असे मला अजून 4 व्हिडिओज बनवायचे आहेत. थांबा. फायनली
हे असं ओपन होतं आणि हे ह्याला अटॅच करायचं असतं. अँड दिस इज हाऊ यू अटॅच इट टू युअर फोन. त्याने काय नाही, तुम्हाला सगळ्या गोष्टी यूजही करता येतात, त्याच्यामध्ये काही प्रॉब्लेम होत नाही. आणि मेन म्हणजे स्क्रीनलाही काही प्रॉब्लेम येत नाही किंवा स्क्रॅचेस पडत नाही, कारण त्याच्या आतमध्ये एक स्पॉन्ज असतं, त्यामुळे इट्स ऑल सेफ इफ यू कॅन सी. या म्हणजे एक वाईड शॉटही घेणार आहे. का फुलं, सॉरी, जस्ट मी एक बेसिक बॅकग्राऊंडसाठी घेतली. ओके, तर मी आत्ता एकदम झूम इन लेन्स यूज करते. मी वाईड लेन्स काढली आहे बिकॉज मला वाईड शॉट नव्हता आवडत ॲक्च्युली. मी आधी ट्राय केला आणि आय फॉरगॉट टू टर्न ऑन द व्हिडिओ. आय नो. तर मी आता एक्स्ट्रीम क्लोजअप शॉट घेणार आहे. माझा हँडवरती एस्पेशली जे मी अप्लाय करते टू शोकेस ते मी याच्यावरूनच घेते, माझ्या ट्रायपॉडवरून. अरे यार, लास्ट टाइम काय केलं होतं मी? उलट केलं होतं बहुतेक. या विल ट्राय दॅट. ओके, या हेच केलं होतं. शॅडो वगैरे सगळ्या गोष्टी बघायला लागतात. हे ऑब्विसली कट्स मध्ये जाणार आहे. शॉर्ट चेकिंग. ओके, सो आपली तसं म्हणायला गेलं तर ही रील झालेली आहे. आता याला एडिट करायचं आहे, ते खूप वेळाचं काम आहे. आणि मी ऍक्च्युली आता सगळ्या गोष्टी एडिट करण्यापूर्वी मी बाकीचेही व्हिडिओज बनवून घेणार आहे. सो असा होता माझा बिहाइंड द सीन्स व्हिडिओ. आणि तुम्हाला जर का आवडला असेल तर नक्कीच कमेंट करा आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. आणि व्हिडिओला पण लाईक करा. ओके, सी यू सून, बाय बाय.